बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती पार पडते आणि त्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 200 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर बीडमधील पाटील मैदान येथे ही सभा जी आहे ती पार पडते आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय खरं तर 200 पेक्षा अधिक जेसीबीतून या ठिकाणी पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे संपूर्ण जेसीबी जे आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की प्रत्येक सभेमध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे स्वागत जे आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात येतं। या बीडच्या सभेमध्ये देखील या ठिकाणी जेसीबींच्या सहाय्याने जवळपास 200 पेक्षा अधिक जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व जेसीबी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं होणार आहे। दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील आपली इशारा सभा जी आहे ती घेणार आहेत आणि त्या माध्यमातून सरकारला इशारा देखील देणार आहेत। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।